व्हॉट्सअप हाय गाईस व्हॉट्सअप बॅक विथ न्यू व्हिडिओ. तर आता आपण चाललो आहे आमच्या घनिष्ठ कॉलेजला घनिष्ठ पेपर द्यायला. हो 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 एकदम तुमच्याकडे फोकस नाही होते कारण की मी सिनेमॅटिक मोड ऑन केलेलं आहे. ते तुम्हाला ब्लर करून माझ्याकडेच फोकस करत आहे. पण ते जे काय असू दे आता आम्ही चाललेलो आहे. बघू जसं काय होईल तुम्हाला सांगितलं जाईल. आता फक्त जाऊन एवढंच डोक्यात राहिलेलं आहे की काहीतरीच आहे आणि भारी मतानी निवडून यायचं. जास्त काही नाही, फक्त 18,000 मतं पाहिजेत निवडून यायला. 18च पाहिजे ना आपल्याला. नाही आता 23 आहे, 23,000 पाहिजेत. बघू चला जाऊ देऊन येऊ पेपर. बघूया काय होतं. 100% असाच आशीर्वाद ठेवा आमच्या पाठीशी. चला गाईस एकदम म्हणजे असा उत्कृष्ट बोलू नाही शकत पण भारी गेला पेपर. ठीक आहे. बघायला गेलो तर सर्वांनाच एकदम स्ट्रिक्ट गेला आहे पेपर. आणि मग त्या ह्याच्यात मॅथ्सचा पेपर म्हटलं की आम्हाला पण त्या हिशोबाने चांगलाच गेला. मग अगर स्कॉलर पोरांना पण स्ट्रिक्ट जातो आहे का थोडी पाठी घ्या. स्कॉलर पोरांना पण स्ट्रिक्ट जातो आहे त्याचा अर्थ आम्हाला पण भारी गेला असं. तर ठीक आहे आता बघू आपण सांगतो तुम्हाला. आज काहीतरी मस्त चालू आहे वाटतं निवडणुकीचं. आम्ही आज काही गेलो नाही कारण की एक्झाम चालू आहे. त्या ह्याच्यात आम्ही त्याच्यावर लक्ष देऊया आणि जेव्हा मेन कारभार येईल तेव्हा जाऊ. ठीक आहे. आता तुम्हाला कसं वाटला व्हिडिओमध्ये म्हणजे मी फक्त सांगितलं की मी चाललो आहे कॉलेजला आणि त्या पुढे केलं नाही कारण की मग तिकडे गेल्यावर आम्ही एकदम हायपर ॲक्टिव्ह झालो की काय करायचं काय नाही करायचं कसं करायचं नियोजन लावायला लागलो. आणि बघायला गेलो तर ते नियोजन ते करायचं खूप भारी झालं आणि ते नियोजन केलं त्यामुळे बरंच झालं ते. तर आता घरी निघालो आहे आणि बघू उद्या कुठेतरी जाऊ परत. आज तिकडे जायचं होतं वेअर हाऊसला पण गेलो नाही आहे कारण की ह्याच्यात आम्हाला माहिती नव्हतं 3 तासाचे पेपर आहे. मला वाटलं असेल 1-2 तासाचं 1-1.5 तासाचं पण हे मेन एक्झाम निघाले. पण ठीक आहे तुमचा भाऊ खेळला भारी आणि झालं पास झालो. चला काही आता घरी जाऊ. अरे कोण आलं. सो गाइस अभी घर पे. अरे ऐसा क्या होता है कैमरा. सो गाइस अभी घर पे आ चुके हैं और आराम से चिल कर रहे हैं. ये पीछे क्या है पूरा सीन ख़राब कर दिया. अभी बता दो. अभी मज़ा आया. एग्ज़ाम ओके गया और अच्छा लगा. M3 का था. जिसको M3 मालूम है उसको बताइए. पर ठीक है. जय महाराष्ट्र. करा कष्ट वास श्रेष्ठ. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थंबनेल काढून घेतो म्हणजे कसं टेन्शन नाही. असं काढू का. म्हणजे थंबनेल काढून ठेवायचे म्हणजे कसं ते आपल्याला कधी ना कधी. आता रिॲक्शनवाले थंबनेल मी बनवणार आहे आणि त्याच्यापाठी मी आता माझ्या PC मध्ये प्रीमियर प्रो प्रीमियर CC अजून ते ॲडोबीचे जेवढे आहे तेवढं घेऊन ठेवलं आहे. मस्तपैकी आता एडिटिंग होणार त्याच्यावरती आणि मस्त आज रात्री PUBGला लाईव्ह येऊ. बघूया काय होतं. बरेच दिवस झाले PUBGला म्हणजे काल गेलो होतो मी पण एकदम मायनर लाईव्ह नाही गेलो होतो. माझ्या स्वतःपुरती एक मॅच खेळलो अँड देन स्लिपिंग असं. तर आज बघू कसं काय होतं. चॅनल लाईक चॅनल सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये कदाचित कारण की आज एवढं काहीच नाही गेलो कॉलेजला भेटलो आलो. बाई मग डोक्याची अशी तारंबळ झाली काय 4 तास 5 तास तिकडे गेले बघा. 2:30ला एक्झाम होती. 2:30 ते 5:30 आम्ही तिकडे बसलो. 3.5 तास तिकडे एक्झामवर रटत बसलेलो. हे तेली इकडे बघ तिकडे बघ हे कर ते कर. अगर तुम्हाला त्याची क्लिप असते ना पागल झाले असतात. ती टीचर घाबरली बाई आम्हाला आणि एका पोरांनी मस्त चीट आणली होती. तो चीट बघाल तर हैराण व्हाल. त्याने अख्खा अंग लिहून आणलं अख्खा अंग असं इथपर्यंत आणि तो एक वर करतो फुल माझं असं फोल्ड करत आणि एक लिहितं आणि बाई टीचरने पकडलं. टीचर बोलतो चिट किधर आहे. आणि मॅथ्समध्ये चीट म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो फक्त एक लॉजिक लावत होता ज्याचा सेम वाटला तर त्याचा इकडे तिकडे करत होता. पण बाई जो पकडला गेला मजबूत राम भरोसे आता त्याचं बघू.
भेटू. आता उद्या एक एक्झाम असेल तर तुम्हाला सांगतो, नाही तर उद्या जाऊया